हॅलो गाईज, वेलकम बॅक टू छकुली पुणेकर व्लॉग्स. तर आज आम्ही चाललो ट्रॅकिंगला. बघू शकता सगळे फॅमिली आणि खूप मजा येते गाईज. तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेल. खूपच 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 मजा येते. आणि आम्ही इथे बघा फूल तोडलंय. आई ग, आता पडले असते. आई ग, आता पडले. व्लॉग बघा गाईज. आम्ही इथं जाणार आहे हात लावायला त्याला, म्हणून एंड पर्यंत बघा, खूप मजा येईल. आणि आता तुम्हाला मी आमची विहीर दाखवते. हा गाईज, आमची विहीर. हे आमचे बाबा आहेत. आता हे आपल्या विहिरीबद्दल माहिती सांगतील. साधारणपणे 2003 ते 2004 मध्ये हा आजूबाजूला तुम्ही बघितलं तर डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे. आणि आपण जनरली विहीर जर खणायची म्हटलं तर सखल भागामध्ये खणतो. डोंगरावर कोणी पाणी शोधत नाही किंवा डोंगरावर कोणी विहिरीची कल्पनाही करत नाही. परंतु ह्या डोंगराचा हा जो भाग आहे, तो इथे शेत बनवण्यासाठी मशीन लावलेलं होतं. आणि मशीन सपाट करत असतानाच त्या मशीनला पाणी लागलं. आणि म्हणजे हे दैवी पाणी आहे. आणि हे पाणी त्यावेळेस लागल्यानंतर नंतर आम्ही असा विचार केला की हे पाणी अजून आपण साठवण्यासाठी विहीर खणूया. आणि मी विहीर खणल्यानंतर हे बारमाही पाणी असतं. म्हणजे पावसाळ्यात तर पावसाचं पाणी असतंच, परंतु उन्हाळ्यातसुद्धा पेमदारा आणि परिसरामध्ये कुठेही पाणी नसतं. इतका कडक उन्हाळा असतो. अशा वेळीसुद्धा ह्या विहिरीला पाणी असतं. आणि ह्या विहिरीचं पाणी पेमदारा आणि परिसरातील जे ग्रामस्थ आहेत ते ह्या पाण्याचा उपयोग करत असतात. आणि ह्या डोंगराच्या पोटात तलाव असतात आणि त्या तलावातून हे पाझरणारं पाणी असतं. आणि हे याला जिवंत पाणी म्हणतात. अशा प्रकारचं हे जिवंत पाणी या ठिकाणी या विहिरीचं आहे. आणि उत्कृष्ट चव असलेले हे पाणी आहे. धन्यवाद. 20 वर्षापूर्वी माझ्या पप्पांनी, नानांनी आणि माझ्या बाबांनी त्यांनी दगडांवरती नावं कोरलेली आणि ती अजून पण आहेत. तर मी तुम्हाला वरती गेल्यावरती हे पहा गाईस, इथे आणि एकदम हलकस इथं दिसतंय. पण 20 वर्षापूर्वी लिहिलंय म्हणून ते आता गेलंय. बट 20 वर्षापूर्वी लिहिलेली नाव. माझा आवाज खूप घाण येतोय कारण की मला दम लागलाय. एवढं चढलो आम्ही गाईस. किती चढलो दाखवतो. हे पहा गाईस, आम्ही तिथून आलोय. आम्ही एवढं चढलोय, अजून पण येत आहेत. बाबा खालीच बसले दमल्यामुळे. आणि आम्ही वरती आलो. हा गाईस, घर, जनावरांचं घर बघू शकता. आम्हाला इकडे जायचंय गाईस. मी इंग्लिश, मराठी, हिंदी मिक्स ब्लॉग बनवते, म्हणून सारखं विचारू नका तू हिंदी आहे मराठी आहे का हिंदी ओके इंग्लिश आहे. मी तिन्ही पण बोलते ब्लॉग्स मध्ये. सगळ्यांना द्या बाबा. डिप्रेशन गाइस, डिप्रेशन. तू पराया हो गया, गैरों का साया हो गया, दिल लगा के तुमसे मैं. गाईज, हे पहा, आलोय आम्ही इथं. बघू किती जवळ आहे मी याच्या. अब मैं जा रही हूँ, भगते. आता आम्ही चाललोय परत घरी. खूप मज्जा आली ही ट्रॅकिंग करून विथ फॅमिली. फ्रेंड्स सोबत जेवढी मज्जा येत नाही तेवढी फॅमिली सोबत येते, यू नो. आणि खूपच मज्जा आली आज लिटरली. बघा गाईज, इथं पिंड आहेत. कशाचे आहेत हे बघा गाईज. इथं महादेवाचे पिंड आहेत, बघू शकताय. बघा पिंड दिसते बघा, बघ ना किती पिंड आहेत.
नेचर क्रिएटेड. ते आपले वर गाईज बाय. चॅनलला सबस्क्राईब करा. या ब्लॉगला खूप प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे नवीन असतील. बाय. कीप सपोर्टिंग.